रिसोर्सेस वाढवण्याच्या करता देखील काय आपण करू शकतो. केंद्र पण आता पुन्हा तिथं सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झालेले आहेत. मधल्या काळामध्ये जसं बिहारला आणि साधारण ऐकायला मिळाले आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्यात आलेला आहे, तशाही पद्धतीचा प्रयत्न राज्य सरकार आणि केंद्र सरकार एकाच विचाराचं असल्यामुळं मला महाराष्ट्राला सांगायचं की त्यांचाही फायदा आपण घेणार आहोत आणि त्याच्यामुळे पुढे पण केंद्राच्याच विचाराचं राज्य सरकार आलं पाहिजे ह्याही बद्दल जनतेने निश्चितपणे विचार. आहो एक मिनिट, आंध्र प्रदेश पण आहे त्याच्यात. ठीक आहे, तुम्ही त्या अँगल त्या चष्म्यातनं बघा, आम्ही चांगल्या चष्म्यातनं बघतो. आम्हाला त्याला काही बोलायचं नाही, कारण मी आपल्याला भास्करराव अनेक वर्ष ओळखतो, तुम्ही मला ओळखता. अध्यक्ष महोदय, यामध्ये महसुली जमा देखील मागील आर्थिक वर्षापेक्षा 13,000 कोटीनं जास्त आहे आणि महसूल जमा देखील ज्या दराने वाढायला पाहिजे त्या दराने वाढत नाही असा मुद्दा विजयराव तुम्ही काढलेला होता. परंतु मी मगाशीच सांगितलं की ते कसं वाढतंय आणि मागील वर्षाच्या 24-25च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार महसुली जमा ही जवळपास 49,939 कोटीनं वाढलेली आहे आणि ती बऱ्यापैकी वाढलेली. ती आणखीन कशी वाढेल याबद्दलचाही आमचा प्रयत्न आहे. अध्यक्ष महोदय, विरोधी पक्ष नेते आणि विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष हे लोकशाहीचे दोन स्तंभ आहेत. या स्तंभावर लोकशाही उभी आहे. विरोधी पक्ष नेते म्हणून निश्चितपणे विजयरावांनी काही भाषणामध्ये चांगले मुद्दे मांडलेले आहेत, चांगल्या सूचना केलेल्या आहेत. त्यांना तितकाच सकारात्मक प्रतिसाद देण्याची आमची महायुतीच्या सरकारची भूमिका आहे. त्याबद्दल मी तुम्हाला ऐकवीन कि प्यार करेंगे तो करोगे, प्यार करोगे तो प्यार करेंगे, हाथ मिलाओगे तो हाथ भी मिलाएंगे, गले मिलोगे तो गले मिलाएंगे, सितम मिलाएंगे, गले मिलाएंगे ना, सितम करोगे तो सितम करेंगे, हम आदमी है तुम्हारे जैसे, जो तुम करोगे वो हम करेंगे. अध्यक्ष महोदय, अरे आता बघा, आता चांगला मूड झाला तरी वाईट वाटतंय, काय कठीणच आहे बाबा. काय भास्करराव, त्यांचा माझ्यावर एवढा डोळे झाकून विश्वास आहे की ते म्हणतात, मी इथं अर्थसंकल्प मांडत असताना दुसरी पण महत्वाची कामं चाललेली आहेत, कारण राज्य झपाट्याने पुढे न्यायचं चाललंय. अध्यक्ष महोदय, आता ते तुम्ही त्या बघत त्या चष्म्यातनं बघता, त्याला मी काय करू. अध्यक्ष महोदय, काही सन्माननीय सदस्यांनी अंतरिम अर्थसंकल्प अतिरिक्त अर्थसंकल्प याच्याबद्दल पण थोडासा ओहापोह सन्माननीय ज्येष्ठ सदस्य पृथ्वीराज बाबा चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी केला. पण एक गोष्ट खरी आहे, आम्ही पण त्या गोष्टीचा विचार केलाय. ह्याच्याकरता अध्यक्ष महोदय, भविष्यात या कार्यपद्धतीमध्ये बदल करायचा झाल्यास त्या सुधारित कार्यपद्धतीस विधानमंडळाच्या अंदाज समितीची मान्यता घ्यावी लागेल. परंतु बाबा, तुम्ही म्हणताय ते प्लॅनिंग फायनान्स, आमचं पण मत तसं झालंय, कारण दोनदा करायचं काहीच कारण नाही. त्याच्यामुळे पुढच्या वेळेस ह्या गोष्टीचा निश्चितपणे विचार हा अंदाज समितीला, विधान मंडळाच्या अंदाज समितीच्या पुढे, आता अंदाज समिती पण नाही त्यांच्या पुढे देऊन आपण मान्य आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांचा असा मुद्दा मांडला की महसुली खर्च आणि महसुली तूट वाढली आहे असं तुम्ही मांडलं. 24-25 मध्ये महसुली खर्च 5,19,514 कोटी अपेक्षित आहे. महसुली खर्चात ते 11.57% वाढ आहे हे दिसतंय, पण तो खर्च कशावरील आहे हे देखील अध्यक्ष महोदय आपण पाहिलं पाहिजे. व्याज, वेतन, निवृत्ती वेतन या गोष्टी महसुली खर्चात येतात. व्याज प्रदानाची महसुली जमेची टक्केवारी 11.3% इतकी आहे आणि व्याज, निवृत्ती वेतनाची, वेतन एकत्रित खर्चाची टक्केवारी 58% आहे. मला सभागृहाला एक गोष्ट जरूर सांगायची आहे. तुम्ही अनेकदा आमच्यावर एक आरोप करता की तुम्ही जागा मोकळ्या ठेवता. परवाच सन्माननीय
उपमुख्यमंत्री देवेंद्र